लग्न कार्यात जसा सनईचा सूर महत्वाचा, तसा पाहुण्यांच्या स्वागतासाठी दारी रांगोळी महत्वाची. मग ती सप्तपदी असो वा स्वागत उत्सव, किंवा भिंतीवरील वधूवरांची नावे असो, किंवा असो वधूवरांची छायाचित्र, सर्व प्रकारच्या रांगोळी कामासाठी एक वेळ अवश्य संपर्क साधा. विश्वविक्रमी रांगोळीकार, चित्रकार व आदर्श कला शिक्षक श्री अशोक बाबर सर, इस्लामपूर. मोबाईल नंबर 83 29 56 16 98. आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणारं हक्काचं न्यूज चॅनल M24 तास. आयतोडे खुर्द येथे बिबट्याच्या हल्ल्यात 12 शेळ्या ठार, वारणा पट्ट्यात बिबट्याची दहशत. आयतोडे खुर्द तालुका वाळवा येथील चौकले पाणंद शेतामध्ये असणाऱ्या बकऱ्यांच्या कळपावर बिबट्याने हल्ला करून 12 बकरी ठार केल्या. परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बिबट्याचा वनविभागाने बंदोबस्त करावा अशी नागरिकांतून मागणी होत आहे. गावापासून 2 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या चौकले पाणंद मोहटी येथील राजाराम परीख यांच्या शेतात गेल्या 4 दिवसांपासून नागाव येथील पोपट चंदर शिरसाळे यांच्या बकरी बसवण्यात आल्या आहेत. गुरुवारी भर दुपारी या ठिकाणी बिबट्याने हल्ला करून लहान मोठ्या 12 बकऱ्या ठार केल्या. यामध्ये 9 बकऱ्या जाग्यावर मृत्युमुखी पडल्या होत्या, तर 3 गायब आहेत. यामुळे मेंढपाळ पोपट शिरसाळे यांचे 1 लाखावर नुकसान झाले आहे. याच परिसरात 20 कुटुंबे आहेत. बिबट्याचा वावर असल्याने या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वन विभागाने घटनास्थळी पाहणी केली असता बिबट्याचे पायाचे ठसे निदर्शनास आले. वनरक्षक विशाल डुबल, क्षेत्रीय सहाय्यक शहाजी पाटील, गौरव गायकवाड यांनी या ठिकाणी भेट दिली. डॉक्टर हेमांकन चव्हाण यांनी घटनेचा पंचनामा केला. मी प्रकाश बर्गे, आयतोडे खुर्द इथून बोलतो. आमची शिवाजी पर्यटन यांच्या रानात बकरी बसाय असताना गुरुवारी 4च्या सुमारात बिबट्याने हल्ला करून लोखंडी जाळं तोडून 12 पिल्ली आमची मारलीत. त्यापैकी 9 मारून टाकले, 3 गायब आहेत. आमचे नागावचे मामा आणि आमची बकरी एकत्रही बसाय असताना हे मामांची पिल्ली यांच्यावरतीच हल्ला केलेला आहे. आणि शिवाजी पर्यटन यांच्या शेतात होते बसायला आयतोडे खुर्द इथे. तात्काळ आम्ही लगेच कळवलं वन विभाग खात्याला. तिथे विशाल डुबल येऊन त्यांनी पाहणी करून ठसे वगैरे त्याचे पायाचे उठलेले त्यांनी चेक करून सगळे त्यांनी पाहणी करून पंचनामा करून तात्काळ त्यांनी पुढची प्रोसिजर केलेली आहे. परमात्मान जीवापाड ही जपून सुद्धा ह्या पक्ष्यांच्या ह्याच्यात नाही झालेला आहे. तर आमची पुढील कारवाई मनुष्य करावी, सरकारने दखल घ्यावी हीच आमची विनंती आहे.